नवोदय प्रवेश परीक्षा स्वाध्याय 2.5 प्रश्न पहिला. पहिल्या 6 विषम संख्यांची सरासरी किती? म्हणजे पहिल्या 6 संख्यांची सरासरी आपल्याला काढावी लागेल. पहिल्या 6 विषम संख्या कोणत्या आहेत? 1 अधिक दुसरी 3, तिसरी 5, चौथी 7, पाचवी 9, 10वी 11. आणि ह्या सर्व संख्यांची काय काढायची आपल्याला? सरासरी. 1 2 3 4 5 6. सरासरीचे सूत्र एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. बेरीज करून घ्या. 11 9 20, 20 आणि 7 27, 27 आणि 5 32, 32 आणि 3 35, 35 आणि 1 36, 36 भागिले 6. सरळ सरळ भाग जाते. 6 1 6, 6 6 36. येणारं उत्तर 6 म्हणजेच पर्याय क्रमांक 6. धन्यवाद. प्रश्न पहा. रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण अधिक मिळाले. जॉर्जला रहीमपेक्षा 25 गुण कमी मिळाले. तिघांच्या गुणाची बेरीज 235 आहे. जॉर्जला किती गुण मिळाले? आधी प्रश्न व्यवस्थित वाचत चला. हा प्रश्न 2023 ला आलेला आहे. वयांचे असे प्रश्न प्रत्येक परीक्षेत येतात. हा थोडा काठिण्य पातळीवरचा प्रश्न आहे, पण काही टेन्शन घ्यायचं काम नाही. तिघांच्या गुणांची बेरीज दिलेली आहे. तिघांचे गुण सांगितलेले आहेत. कशा पद्धतीचं त्यांचं पहा. आता रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण अधिक मिळाले. मग सर्वात आधी दिनेशचे गुण लिहून घेऊ आपण. दिनेशचे गुण x धरू. मग रहीम जे दिले त्याच्याप्रमाणे चलत चला. रहीमचे गुण माहित नाहीत म्हणून x धरलेत. रहीमचे गुण दिनेशपेक्षा जास्त. दिनेशचे गुण x, त्याला 10 जास्त म्हणजे x अधिक 10. आता जॉर्जचे गुण लिहू. जॉर्जचे गुण जॉर्जला रहीमपेक्षा 25 गुण कमी मिळाले. आता रहीमचे गुण काय? x अधिक 10 आणि ह्याला 25 गुण कमी पडलेत म्हणजे -25 उणे 25. काय होतील मग जॉर्जचे गुण? x वजा 15. आता ह्या तिघांच्या गुणांची बेरीज 235 दिली. मग करा तिघांच्या गुणांची बेरीज. x दिनेशचे गुण, रहीमचे गुण x अधिक 10 आणि जॉर्जचे गुण आपण केलेत x अधिक x वजा 15 बरोबर आहे 235. हे झाले दिनेशचे गुण, हे झाले रहीमचे गुण आणि हे झाले जॉर्जचे गुण. तिघांची बेरीज. आता समचलांची बेरीज करा. x अधिक x अधिक x म्हणजे 3x. 10 मधून 15 गेले वजा 5 बरोबर आहे 235. 3x हे वजा 5 आहेत. बाजू बदलल्यावर बेरीज होईल त्यांची. चिन्ह बदलेल, क्रिया बदलते. 3x बरोबर आहे 240. x बरोबर आहे 240. परत एकदा बाजू बदलली, क्रिया बदलेल. गुणाकारात आहेत, बाजू बदलली, भागाकारात गेले. भाग द्या. 3 1 3 3 8 24 3 0 0. x बरोबर आहे 80. x आपण कशासाठी धरलेत? दिनेशचे गुण. आणि जॉर्जचे गुण आहेत काय मग? x वजा 15 म्हणजेच जॉर्जचे गुण 80 वजा 15. 80 मधून 15 गेले 65 राहिलं. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 2चं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 3. एका वर्गातील पहिल्या 5 मुलांची सरासरी वय 11.5 वर्ष आहे. त्यापैकी पहिल्या चौघांच्या वयाची बेरीज 46.5 वर्ष आहे. तर 5व्या मुलाचे वय किती आहे? अशा प्रकारे प्रश्न वाचून घ्या. हा सरासरीवर आलेला प्रश्न आहे. आता त्यानं 5 मुलांच्या वयाची सरासरी वय 11
11.5 सांगितले, म्हणजे या सर्व मुलांच्या वयाची आपल्याला बेरीज करावी लागेल. त्यासाठी 11.5 ला आपल्याला किती मुलांची सरासरी आहे? 5 ने गुणावे लागेल, म्हणजे एकूण आपल्याला मुलांच्या वयाची बेरीज मिळेल. 5 5 25 ला 5 हातचे आले 2, 5 1 5 आणि 2 7, 5 1 5, एक स्थळ सोडून दशांश, म्हणजे ह्या 5 जणांच्या वयाची बेरीज काय आली आपल्याजवळ? 57.5 वर्षे. आता चौघांच्या वयाची बेरीज 46.5 आहे, म्हणजे ह्याच्यातून जर आपण 46.5 चौघांची बेरीज वजा केली तर काय उरेल? 5व्या मुलाची वय मिळेल. 5 मधून 5 गेले, 0 राहिले. 7तून 6 गेला, 1 राहिला. 5तून 4 गेले, 1 राहिले. 11.0 म्हणजे 11 वर्ष. पर्याय क्रमांक ए. पर्याय क्रमांक ए 11.0. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न क्रमांक 4. 3 संख्यांची सरासरी 12 आहे. त्यातल्या 2 संख्या जर 13 आणि 15 या आहेत तर तिसरी संख्या कोणती? प्रश्न साधाच असल्या सोप्या पद्धतीतला आहे. 3 संख्यांची सरासरी 12 दिली आपल्याला, त्यातली 2 संख्या दिल्यात. मग आता 3 संख्यांची आपल्याला बेरीज काढून सरासरी काढावं लागणार आहे. एक संख्या आपल्याला दिलेली नाही, तिसरी संख्या विचारली, म्हणून त्यासाठी काय धरायचं? x धरायचं, अधिक दुसरी संख्या काय झाली? 13, तिसरी संख्या दिली 15 आणि या सर्व संख्यांची सरासरी किती दिली? 12. आणि सरासरी म्हणजे हे 1 2 3 याला 3 ने भागावे लागेल. झालं. आता x अधिक 15 आणि 13 28 भागिले 3 बरोबर आहे 12. x अधिक 28 12 36. भागाकारात बाजू बदलली, गुणाकारात गेले. मग x बरोबर आहे, हे 28 अधिक मध्ये आहेत, बाजू बदलली की वजा होतील. 36 वजा 28. 6 मधून 8 जात नाहीत, हातचा घेतला. 16 मधून 6 गेले, 8 उरले. x ची किंमत काय आली? 8. x बरोबर आहे 8. म्हणजे आपण पर्याय क्रमांक बी, तिसरी संख्या काय येईल? बी, कारण आपण तिसरी संख्या x धरली. पर्याय क्रमांक बी. पुढील प्रश्न पहा. एक सायकल स्वार 4.5 तासात 45 किलोमीटर अंतर जातो, तर त्याचा सरासरी वेग काढा. वेग, वेळ, अंतर याच्यावर आधारित हा प्रश्न आहे. प्रत्येकाला सूत्र हे पाठ असलंच पाहिजे, लिहून घ्या. अंतर बरोबर आहे वेग गुणिले वेळ. आता अंतर बरोबर आहे वेग गुणिले वेळ या सूत्रावरून कोणत्याही ज्या वेळेस 2 घटक दिलेले असतात त्यावेळेस तिसरा घटक काढता येतो. अंतर आणि वेग दिला तर वेळ काढता येईल, वेग वेळ दिला तर अंतर काढता येईल. अशा पद्धतीने 2 घटक दिले तर तिसरी बाब ही निश्चितपणे काढता येते. तर लिहून घ्या. काय दिले त्यानं? 45 किलोमीटर अंतर. अंतराच्या जागी अंतर लिहा 45. वेग काढायचा आहे, वेग गुणिले वेळ 4.5 तास दिलाय. 4.5 तास म्हणजे 4.5. परत बाजू बदलली की क्रिया बदलणार. 45 भागिले 4.5. हा दशांश कॅन्सल, वर झाले 0. 45 1 45, 45 0 0, म्हणजे ह्याचा दर ताशी काय आला? ताशी 10. दर ताशी 10 किलोमीटर. पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न पहा. 6 संख्यांची सरासरी 15.5 आहे. पहिल्या 5 संख्यांची बेरीज 75 आहे, तर 6वी संख्या कोणती? 6 संख्यांची सरासरी 15.5 आहे, म्हणजे
6 संख्यांची बेरीज किती आहे? सगळ्यात आधी काढू आपण. 15.5 गुणिले 6. 6 पंचे 30 ला 0, हातचे आले 3, 6 पंचे 30 आणि 3 33 ला 3, हातचा आला 1, 6 ने 6 आणि 3 9, 6 1 6 आणि 3 9. एक स्थळ सोडून दशांश म्हणजे 6 अंकांच्या बेरीजची सरासरी 15.5 दिल्यामुळे त्यांची बेरीज काय येईल आपल्याजवळ? 93 येईल. 93. आता 5 संख्यांची बेरीज 75 दिली. ह्या 93 मधून वजा करा 75, म्हणजे राहिलेली 6वी संख्या येईल. 93 वजा 75, 13 मधून 5 गेले 8 राहिला. इथं राहिले 8, 8 7 गेले 1. येणारं उत्तर हे 18 आहे. पर्याय क्रमांक बी. पुढील गणित पहा. एका क्रिकेट खेळाडूच्या 24 इनिंगच्या धावांची सरासरी 28 आहे. म्हणजे 24 जेव्हा त्याने इनिंग्स खेळला तेव्हा त्याची सरासरी 28 आली. त्याने 25व्या इनिंग मध्ये किती धावा केल्यास त्याची सरासरी 29 होईल? मग सर्वात आधी आपण 24 इनिंगच्या सरासरीने 28 धावा काढल्या. त्याने एकूण धावा किती काढल्यात पाहू आपण. एकूण धावा किती? 24 इनिंगच्या, म्हणजेच 24 गुणिले 28. याच्यासाठी पाढेपाठ पाहिजे. आपण इकडं याचा गुणाकार करून बघू. 28 गुणिले 24, 4 8 32 ला 2, हातचे आले 3, 4 2 8 आणि 3 11, अधिक बे 8 16 6 ला 1 बे 2 4 आणि 5, 2 ला 2, 6 आणि 7, 5 आणि 6, 672. तर हे 672 29व्या याच्यामध्ये त्याची सरासरी वाढायली. किती डावामध्ये वाढायली? 25व्या इनिंग मध्ये. म्हणजेच काय करावं लागेल याच्यासाठी आपल्याला? 25 गुणिले 29 बरोबर आहे 25 धावातल्या किती धावा काढल्यात हे येईल. मग करून घ्या. इथं करू परत एकदा. गुणाकार 29 गुणिले 25, 25 नम 225 ला 5, हातचे आले 22, 25 2 50 आणि 22 72, 725. म्हणजे 24 डावामध्ये केलेल्या धावा एकूण इतक्या झाल्या. 25 डावामध्ये केलेल्या धावा इतक्या झाल्या. मग 25 डावामधल्या वजा करा. 725 वजा 672. 5तून 2 गेले 3 राहिले, जात नाहीत. इथं झाले 12, 12तून 7 गेले 5 राहिले. इथं 6, 6 ला 6 0 म्हणजे 53. म्हणजे त्याने 25व्या इनिंग मध्ये 53 धावा केल्या. पर्याय क्रमांक डी. पर्याय क्रमांक डी. पुढील प्रश्न पहा. एका पेटीत 36 गोळ्या अशा 128 पेट्या बांधलेल्या आहेत. जर एका पेटीत 4 गोळ्या कमी भरल्या तर तितक्याच गोळ्या भरास लागणाऱ्या पेट्या किती असतील? म्हणजे 128 पेट्या आणि एका पेटीत 36 गोळ्या, म्हणजे एकूण गोळ्यांची संख्या आपल्याला सर्वात आधी काढावी लागेल. 6 6 8 48 ला 8, हातचे आले 4, 6 2 12 आणि 4 16 ला 6, हातचा आला 1 6 1 6 आणि 1 7, 3 संग 8 1 24 ला 4, हातचे आले 2, 3 2 6 6 आणि 2 8, 3 1 3. बेरीज करा. 8 ला 8, 6 आणि 4 10 ला 0, हातचा आला 1, 9 7 16 ला 6, हातचा आला 1, 3 आणि 4, 4608 गोळ्या. एकूण गोळ्यांची संख्या 4608. आता ह्या गोळ्या जर एका पेटीत 4 गोळ्या कमी भरल्या, म्हणजे आधी 36 भरल्या होत्या -4, म्हणजे एकूण 32 पेट्या आपल्याला भरायच्या आहेत आणि गोळ्या ह्या आहेत. म्हणजे ह्या दोघांचा काय करावं लागेल आपल्याला? जायचं भागाकार करावा लागेल. 4608 भागिले 32.
असाच भागाकार करू आपण. बे एक बे बेसखम 12, बेदोरी 4, बेत्रिक 6, बेशून्य 0, बेचोक 8. परत बेन भाग द्या. बे आठी 16, बे एक बे बे एक बे एक उरला बे पंचे 10, बे दोन्ही 4, म्हणजेच 1152 भागिले 8. 8 न देऊ किंवा परत 2 न देऊ किंवा 4 न देऊ, 4 नाही जाईल, 2 न देऊ आपण. बेचोक 8, बे पंचे 10, एक उरला बे सती 14, एक उरला झाले 12, बेसखम 12. परत 2 न देऊ, परत एकदा भागाकार करू. 576 भागिले 4, बे एक बे दोन्ही 4, बे दोन्ही 4, एक उरला झाले 17, बे आठी 16, एक उरला बे आठी 16, 288 भागिले 2, बे एक बेचोक 8, बेचोक 8. येणारं उत्तर 144, म्हणजेच पर्याय क्रमांक बी. धन्यवाद.